उल्हासनगर महापालिकेने शहरातील शांतीनगर भागातील बहुचर्चित स्कायडोम या बेकायदेशीर बांधकामावर अखेर तोडक कारवाई केली आहे। रेजेन्सी उच्चभ्रू कॉम्प्लेक्समधील टेरेसवर स्कायडोम हॉलच्या मालकाने सुमारे 3000 चौरस मीटर क्षेत्रावर वाढीव आणि बेकायदेशीर बांधकाम केले होते। या बेकायदेशीर बांधकामाची माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगर महापालिकेने स्कायडोम मालकाला नोटीस बजावली, तसेच त्यांना बांधकाम नियमित करण्याची संधी देखील दिली। मात्र संधी देऊन देखील बांधकाम नियमित न झाल्यामुळे उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे आणि अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली। सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले। सर, महापालिकेकडून आज तोडक कारवाई करण्यात आलेली आहे, काय सांगणार? उल्हासनगर महापालिका क्षेत्रात शांतीनगर या ठिकाणी रिजन्सी कॉम्प्लेक्स आहे। सदर कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर एक स्कायडोम नावाचा हॉल आहे। सदरच्या हॉल मालकाने सुमारे 3000 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळावर वाढीव बेकायदेशीर बांधकाम केले होते। याबाबत आमच्या नगरसेवकाने त्याला नोटीस बजावण्यात आली होती। नोटीस बजावल्यानंतर त्याला संधी देण्यात आली होती बांधकाम रेग्युलर करण्याची। बांधकाम ते नियमित झालेले नाही, त्यामुळे जे आमचे सहाय्यक संचालक आहेत त्यांनी सदरचे बांधकाम निष्कासित करण्यासाठी आम्हाला आदेश दिले होते। त्यानंतर मान्य आयुक्त व मान्य अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार आज पोलीस बंदोबस्त येऊन सदर हॉलचे बेकायदेशीर बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे। NTV न्यूज मराठी, उल्हासनगर, ठाणे।